बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत तर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणी आवाज उठवला आहे। या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुरचाई केल्याचे सांगितले होते। तसेच बीडचे पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती। या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नेमके काय म्हटले आता हे बघू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणले की बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल मग तो भूमाफिया असेल तरी त्याच्यावर मकोका लावू। मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितले की यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे। पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे। मधल्या काळात हे निर्धावलेले अशा प्रकाराचे काम करताना दिसतात। हे यापुढे सहन केले जाणार नाही हे मी सभागृहाला आश्वासित करतो। या प्रकरणात 2 प्रकारचे चौकशी आम्ही करणार आहोत। एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत SIT चौकशी केली जाईल। दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल। ही चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू। जी प्रकरणे समोर येत आहेत त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुरचाई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असे त्यांनी म्हटले होते। कोण आहेत बीडचे नवीन SP नवनीत कावत आता हे बघू। नवनीत 2017 बॅचचे IPS आहेत। नवनीत कावत हे मूळचे राजस्थानचे आहेत। नवनीत कावत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत। कावत यांचं 6वी पर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं। 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे झालं। नवनीत कावत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते। वडिलांनी त्यांना एक आश्वासन दिलं आणि नवनीत यांनी 10वी, 11वी आणि 12वी या 3 वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटवला। स्वतःवर विश्वास ठेवून 10वीत टॉप केलं। तेव्हापासून स्वतःवरचा विश्वास वाढला। 10वी नंतर नवनीत यांनी IIT मध्ये प्रवेश केला। तिथे त्यांनी BTech केलं। आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते। त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले। पण नवनीत यांचा ओढा खाजगी क्षेत्रात होता। नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी केली। या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरू केला। स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले। तिथे त्यांनी अभ्यास करून ते 2017 मध्ये IPS बनले। त्यांची निवृत्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे।